नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गोदावरीची आरती कोणी करायची यावरून एकीकडे पुरोहित संघ आणि दुसरीकडे रामसेवा तीर्थ समितीचा वाद सुरू असताना आता पर्यावरण प्रेमींनी देखील यात उडी घेतलेली आहे। या ठिकाणी या संपूर्ण आरतीच्या नियोजनासाठी 11 चौथरे उभारण्याचा प्रस्ताव रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने देण्यात आला असला तरी याचिकाकर्ते असलेल्या नमामि गोदा फाउंडेशनच्या राजेश पंडित यांनी आता सगळ्याच यंत्रणांना लीगल नोटीस बजावलेली आहे। 2018 सालीच न्यायालयामध्ये सुरू असलेल्या याचिकेदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की गोदाच्या पात्रात रामकुंड परिसरात कुठल्याही प्रकारचे परमनंट अथवा टेम्पररी स्ट्रक्चर्स उभारता येणार नाही, कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येणार नाही आणि त्यामुळे जर अशा पद्धतीचे बांधकाम या परिसरात झाले तर ते न्यायालयाचा अवमान ठरतील अशी एक लीगल नोटीसच राजेश पंडित यांच्याकडून पाठवण्यात आलेली आहे। एकूणच या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर देखील हा संपूर्ण वाद नेमका सोडवण्याचा प्रयत्न होत नसताना आता पर्यावरण प्रेमींनी देखील यात हस्तक्षेप करत आपला नकार आणि विरोध जो आहे तो नोंदवलेला आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता गोदाप्रेमी नेमकी पुढची काय भूमिका घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पवित्र अशा गोदा तटावर होणारा हा वाद नाशिककरांना मात्र पसंत नसल्याचंच बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।